नमस्कार शेतकरी मित्रांनो, उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले की शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही. कसं तर जे काही गतवर्षी कापूस आणि सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा कमी असल्याने आम्ही भावांतर योजना आणली. त्यानंतर शेतकऱ्यांना 5,000 रुपये दिले. त्यानंतर कमीत कमी भावातील फरक जे काही भावातील फरक होता तो शेतकऱ्यांना दिला. पुढेही शेतकऱ्यांचं जर नुकसान होत असेल तर आम्ही असं शेतकऱ्यांना देऊ. जे काही सरकार असणारे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असणारे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूर येथे केलं. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे प्रचार सभेमध्ये देवेंद्र फडणवीस बोलत होते. तर आता नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आणि ते किती सत्यात उतरलं आहे ते आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, शेजारी घंटीचं बटन ऑन करा, लाईक करायला मुळीच विसरू नका. बघा, कापूस सोयाबीनच्या भावात आणि हमी भावामध्ये फरक असला तर तो सरकार शेतकऱ्यांना त्यांना पैसे देणार. महायुतीचे सरकार आल्यास आपल्याला शेतकऱ्यांना जी काही कर्जमाफी आहे ती कर्जमाफी तर देण्यात येईल. ती पण कर्जमाफी भावांतर योजनेच्या अंतर्गत देऊ असंही त्यांनी सांगितलं. तर शेतकऱ्यांना 15,000 रुपये देण्याचा निर्णय आता घेतला. 12,000 ऐवजी 15,000 रुपये आम्ही देऊ. कृषी पंपाचं वीज बिल शेतकऱ्यांना भरावं लागणार नाही असा निर्णय आम्ही केला आहे. यासोबतच शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचा निर्णय शासनाने केला. आजपर्यंत एवढे सरकार आले, सगळ्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल, पण तो झालेला नाही आहे. त्यानंतर म्हणता की आम्ही लखपती दिदी योजना आणू आणि त्या महिलांना प्रत्येक वर्षाला 1-1 लाख रुपये दिले जातील. त्यानंतर लाडकी बहीण योजना तर सुरू आहे. लाडक्या बहिणीमध्ये 1,500 ऐवजी 2,100 रुपये देऊ. मात्र जे काही महायुती सरकार आहे लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात टाकण्यात आता आम्ही यशस्वी झालो आहोत आणि आता 1,500 ऐवजी 2,100 रुपये देऊ. देशात जे काही आणि राज्यात विविध घटकातील नागरिकांना लोककल्याणासाठी योजना राबवल्या जात असताना मुलींच्या उच्च शिक्षणाचा खर्चही देखील महायुती सरकार करणार आहे. राज्यात केंद्र सरकारच्या मार्गदर्शनात विविध क्षेत्रातील विकास झाला असून नागपूर ते मुंबई मार्गामध्ये औद्योगिक विकासाला खूप काही गती मिळाली. जर विचार केला तर मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही दिला, शेतकऱ्यांना ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थितरित्या सिंचनाच्या गोष्टी जर व्यवस्थितरित्या तुम्ही नाही दिल्या तर शेतकरी सुजलाम सुफलाम होणार नाही. शेतकऱ्याचं जोपर्यंत इन्कम वाढणार नाही, शेतकऱ्याची जी काही मुलं आहेत ते वेल एज्युकेटेड होणार नाहीत. पैशांअभावी शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण सोडावं लागतं आणि आम्ही म्हणताय की आता उच्च शिक्षणासाठी आम्ही मोफत करू. ॲक्च्युली उच्च शिक्षण असो किंवा शिक्षण असो, शिक्षण हे मोफतच असायला पाहिजे. जर आपण इतर देशांचा विचार केला तर आज जे काही प्रगतशील देश आहे जसे की अमेरिका, रशिया हे देश आहेत, इंग्लंड या देशांमध्ये शिक्षण हे अगदी मोफत असतं आणि त्याच्यावर कुठलाही टॅक्स नसतो, फी नसते, काही नसतं, सगळं काही मोफत असतं. आणि आपला भ्रष्टाचारी देश म्हणजेच आपले भ्रष्टाचारी देश नाही म्हणता येणार, भ्रष्टाचारी नेते हे या गोष्टींना वाव देतात. हे स्वतःचे कॉलेज ओपन करतात, स्वतःचे शाळा ओपन करतात, तिथल्या भरमसाठ फी घेतात आणि आपल्या शेतकऱ्याचा मग तिथे ठाव ठिकाणा लागत नाही. मग शेतकऱ्यांवरच आता अवलंबून आहे शेतकरी आणि जे काही आपल्या महिला आहेत, महिलांनी विचार करायला पाहिजे मतदानाच्या वेळी. धन्यवाद.